नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक इन्व्हेस्टरच्या लाईफमध्ये ना एक असा फेज येतो ज्यावेळेस त्याला असं वाटतं की आपली जी इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे ती चुकीच्या ठिकाणी केली आहे किंवा ती काही वाढतच नाही आहे. मग ही इन्व्हेस्टमेंट करून उपयोग काय, किंवा यापेक्षा मी इकडे काहीतरी केलं असतं तर असं काहीतरी झालं असतं, तिकडे काहीतरी केलं असतं तर असं काहीतरी झालं असतं. या विचारामध्ये ना त्याचा भरपूर वेळ वाया जातो आणि एक वेळ अशी येते ना की त्यावेळेस त्याला वाटतं की आता गिव्हअप करूयात, आपण याच्यातनं बाहेर पडूयात आणि दुसरं काहीतरी बघूयात. ही जी फेज आहे ना, या फेजमधनं प्रत्येक इन्व्हेस्टर जातोच जातो आणि त्याच्या लाईफमध्ये ही फेज येतेच येते. पण या फेजमधनं कसं बाहेर पडायचं, काय गोष्टी केल्या तर आपण यातून बाहेर पडू आणि आपण आपली जी जर्नी आहे ती पुढे कंटिन्यू ठेवू, याच्याशीच रिलेटेड आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक रिअल लाईफ स्टोरी सांगणार आहे, ज्याच्यातनं तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकता येतील. तर चला स्टोरी सुरू करूयात. तर स्टोरी आहे एका कपलची, ज्यांनी सुरुवात केली होती कोरोनाच्या काळामध्ये. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये काय झालं की बरेच कंपन्या बंद पडल्या, काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम दिलं, काही कंपन्यांनी लोकांना कामावरनं काढून टाकलं. तर तशाच एका कंपनीमध्ये हे दोघेजणं काम करत होते आणि त्याच्यातला एकाला कामावरनं काढून टाकण्यात आलं. आणि बराच वेळ आता घरामध्येच होता, त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण काहीतरी बिझनेस सुरू करूयात. आता हा बिझनेस सुरू करत असताना त्यांच्या वाईफचा सुद्धा नंतर जॉब निघून गेला आणि दोघांनीही ठरवलं की आता बिझनेस सुरू करूयात, म्हणजे काहीतरी करायलाच पाहिजे ना, जगायचं तर काहीतरी करावं लागेल. आणि त्याच वेळेस आहे ना, जर तुम्ही सोशल मीडियावरती पाहिलं ना, तर बरेच असे खाण्याचे रील्स वगैरे यायला सुरुवात झाली. लोकांनी फूड स्टॉल सुरू करायला सुरुवात केलेली. आणि त्या कोरोनाच्या काळानंतर यांनी ना अशा प्रकारचा फूडचा बिझनेस करण्याचा विचार केला. आता हा फूडचा बिझनेसमध्ये सुरुवातीला त्यांना एका ठिकाणी त्यांनी स्टॉल लावला, त्याच्यामध्ये खूप चांगलं त्यांना अर्निंग मिळायला लागलं आणि खूप चांगला व्यवसाय होत होता. पण त्यांनी जे प्रोडक्ट चूज केलं होतं ना, ते असं प्रोडक्ट होतं की ते यूथला कनेक्ट होणारं होतं. तर त्यामुळे जी कॉलेजला जाणारी मुलं होती, ते प्रोडक्ट ते खायचे आणि त्यांना चांगलं वाटायचं. जेव्हा हा असा बिझनेस सुरू होता त्याच वेळेस त्यांच्या आजूबाजूला अजून दुकानं लागायला सुरुवात झाली आणि तिथे वेगवेगळे प्रोडक्ट यायला सुरुवात झाली आणि ऑटोमॅटिकली त्यांच्या बिझनेसवरती त्याचा परिणाम झाला. त्यांचा बिझनेस कमी झाला, कारण की लोक वेगवेगळ्या प्रोडक्टला ट्राय करत होती. मग त्यांना एक वेळ अशी आली ना की त्यांचा बिझनेस चालेनासा झाला, किंवा ते जो काही खर्च होत होता तो खर्च निघेनासा झाला. आणि मग त्यांना वाटलं की आता आपण हे बंद करायला हवं, आपण काहीतरी वेगळं ट्राय करायला हवं. मग त्यांनी पुन्हा असं काहीतरी वेगळं सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून सुद्धा त्यांना सुरुवातीला काही चांगले रिटर्न्स मिळायला सुरुवात झाली, चांगले गिराईक आलं आणि त्यातून चांगला बिझनेस व्हायला लागला. पण पुन्हा नवीन गोष्ट घडली की आता म्युन्सिपल कॉर्पोरेशनने तिथे बंद केलं, म्हणजे तिथे कुठलाही स्टॉल लावण्याची परवानगी नाही. ते लोक यायचे, त्रास द्यायचे, यातनं बऱ्याच गोष्टी होत गेल्या. मग त्यांनी विचार केला की रस्त्यावरती लावण्याऐवजी आपण एखादं शॉप घेऊयात आणि तिथे बिझनेस सुरू करूयात. असं करून त्यांनी नवीन एक शॉप घेतलं, तिथे बिझनेस सुरू केला. पण जसं रस्त्यावरती बिझनेस होत होता तसा बिझनेस आता तिथे होत नाही आहे, कारण की तिथे क्राऊड कमी आहे, प्लस रेंटल आहे. त्यामुळे रेंट वगैरे, इलेक्ट्रिसिटी, ह्या सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात आणि त्यातून मग काही थोडीशीच अमाऊंट शिल्लक राहते प्रॉफिट म्हणून. मग असं करत करत त्यांनी बरेच बिझनेसेस ट्राय केले आणि त्यानंतर त्यांना असं एक वाटायला लागलं की नाही, म्हणजे जे ॲक्च्युली सोशल मीडियावरती दाखवतात की एवढा प्रॉफिट झाला, तेवढा प्रॉफिट झाला, एखादं गाणं लावून एखादा रील टाकला जातो की कसा स्ट्रगल त्याने केला आणि कशाप्रकारे जर्नी केली आणि कशाप्रकारे तो आज सक्सेसफुल झाला, हे फक्त सोशल मीडियापुरतंच मर्यादित आहे. ॲक्च्युअल लाईफमध्ये असं होत नाही, असं त्यांना वाटायला लागलं आणि त्यांनी गिव्हअप केलं. आणि आता त्यांनी नोकरी शोधायला सुरुवात केली की कुठेतरी काहीतरी नोकरी मिळवेन आणि एक लमसम अमाऊंट दर महिन्याला येत राहील, कारण की दोघेजण कामाला जायला लागले तर 10,000 रुपये जरी पगार पकडला तरी 20,000 रुपये दर महिन्याला येत राहतील. ह्या सगळ्या झंझटमधून बाहेर पडूयात. नंतर जेव्हा ते कुठेतरी ट्रॅव्हल करत होते, एक मोठी जर्नी होती, ट्रेनमध्ये त्यांना एक व्यक्ती भेटला आणि त्यांनी सांगितलं की, म्हणजे बोलता बोलता आपण गोष्टी डिस्कस करतो ना आपल्या सहप्रवासी, तुम्ही काय करता, आम्ही काय करतो. आणि मग तेव्हा त्यांच्या बोलण्यामधनं असं जाणवलं की ते सुद्धा मुंबईचेच आहेत आणि त्यांचासुद्धा काहीतरी व्यवसाय आहे आणि यांचासुद्धा व्यवसाय आहे. तर यांनी यांची स्टोरी सांगितली की आम्ही बरेच व्यवसाय करून बघितले, पण तसं काही होत नाही, जसं असतं आणि जसं लोक सांगतात तशा प्रकारच्या गोष्टी काही घडत नाही. तर त्यांनी त्यांचं सगळं बोलणं वगैरे ऐकून घेतलं आणि नंतर एकमेकांचे नंबर शेअर केले आणि आपण परत कधीतरी भेटूयात म्हणून विषय तिथेही संपला. आणि ह्या गोष्टीला 5-6 महिने निघून गेले आणि काही महिन्यानंतर त्यांचा समोरून फोन आला की तुमच्या सिटीमध्ये मी आलेलो आहे आणि मला तुम्हाला भेटायचं आहे, आपण भेटूयात का, जर मला काही तुम्हाला गाईड करता आलं तर मी प्रयत्न करेन. तर अशा करत
ते त्या सिटीमध्ये आले, त्यांनी त्यांच्याबरोबर बोलणं केलं आणि तो एरिया फिरले जिथे त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स होते. आता हे सगळे फिरल्यानंतर त्यांना एक गोष्ट जाणवली की यांनी आहे ना चुकीच्या ठिकाणी चुकीचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी जड जातात आहेत किंवा अपयश येत आहे. कारण की त्यांनी जे प्रोडक्ट्स यूज केले होते ना ते सगळे यूथला कनेक्ट होणारे होते. यूथला म्हणजेच कॉलेज स्टुडंट किंवा बाहेरचे जे 20 ते 25 किंवा 30 वयोगटातले जी लोकं आहेत तीच लोकं ह्या गोष्टी खातात किंवा ह्या गोष्टी कन्झ्युम करतात. तर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही वेगळ्या बिझनेसमध्ये जा आणि तुम्हाला मी सांगेन की तुम्ही एखादा फास्ट फूड स्टॉल करा सुरू, जो सगळीकडे वापरला जातो आणि सगळे लोकं खातात. तर त्यांनी म्हणाले की नाही, आम्हाला त्याच्याबद्दल काही एक्सपिरियन्स नाही, कसं करायचं काही माहिती नाही. तर ते म्हणाले की माझा तोच व्यवसाय आहे, मी एवढ्या वर्षापासून तोच व्यवसाय करून आज खूप सारे चांगले अर्निंग करतोय. तर मग ते म्हणाले की तुम्ही आम्हाला गाईड करा की कशा प्रकारे करायचं, काय करायचं वगैरे. मग ते जे काही इक्विपमेंट लागतात ते कुठून स्वस्तामध्ये मिळतील, त्याच्यासाठी कुक कुठून चांगला मिळेल, त्यामध्ये काय काय गोष्टी ठेवायला हव्यात, कशा कुठून मिळतील, या सगळ्या गोष्टींबद्दलचं त्यांनी त्यांना गायडन्स दिला आणि त्यानंतर त्यांनी एक आत्ता व्यवसाय सुरू केला आणि तो व्यवसाय व्यवस्थितपणे चालू आहे. तर या पूर्ण स्टोरीमधनं तुम्हाला एक गोष्ट जाणवत असेल की प्रत्येकाच्याच लाईफमध्ये स्ट्रगल असतो. मग तो बिझनेस असो, राजकारण असो किंवा एखादी फील्ड असेल, जी व्यवसाय असेल किंवा प्रोफेशन असेल, याच्यामध्ये हा स्ट्रगलचा काळ येतोच. इवन नोकरी करणाऱ्या लोकांच्या लाईफमध्ये सुद्धा हा फेज येतो की जिथे असं वाटतं की आता गिव्हअप करूयात, ही नोकरी सोडूयात, आपण दुसऱ्या कुठल्या तरी फील्डमध्ये नोकरी शोधूयात. ह्या गोष्टी होतच राहतात. प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा अप अँड डाऊन्स येत राहतो. पण या सगळ्या अप अँड डाऊन्समध्ये तुम्हाला कधी ना कधी कोणी ना कोणी एक मेंटॉर भेटतो. हा मेंटॉर काय करतो, तर तुम्हाला त्याच गोष्टीमध्ये अडकून न राहता तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही ही गोष्ट करा, तुम्ही ही गोष्ट करा, तू हे कर, हे करून बघ, काही दिवस जातील, हे पण दिवस जातील, आपण याच्यामध्ये थांबूयात, काहीतरी होईल, चांगलं गोष्ट होईल, तू काम करत राहा. अशी जी पॉझिटिव्ह एनर्जी देणारी लोकं आहेत ना, ती ह्या फेजमध्ये खूप महत्त्वाचा रोल निभावतात आणि बऱ्याच लोकांना त्याचा अनुभवसुद्धा झालेला असेल. तर अशाच प्रकारे त्यांनी एक मेंटॉर म्हणून भूमिका घेतली आणि त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांनीसुद्धा त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या आणि आज ते एक सक्सेसफुल बिझनेसमन म्हणून किंवा सक्सेसफुली व्यवसाय ते करतायत आणि चांगला अर्निंग आहे. आता त्यांना असं वाटत नाही की बिझनेस चेंज करावा, कारण की फास्ट फूड हा असं प्रोडक्ट आहे ना की जे सगळ्या यूथला कनेक्ट होतं किंवा आपल्या घरातली सगळी फॅमिली कधी ना कधी फास्ट फूड खायला जातात. म्हणजे चायनीज वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या खायला आपण जातोच जातो. कारण की जर तुम्ही बघितलं, फ्रँकी आहे किंवा पाणीपुरी आहे किंवा ह्या गोष्टी आहेत ना, ह्या यूथला कनेक्ट करणाऱ्या आहेत. पण जर फॅमिलीसोबत आपल्याला जायचं आहे आउटिंगला किंवा खायला, तर आपण अशा ठिकाणी जातो आणि त्या व्यवसायामध्ये मार्जिनसुद्धा खूप जास्त असते आणि लाँग टर्म चालणारा आहे, कधी न थांबणारा बिझनेस आहे हा. तर यामधून त्यांना चांगलं अर्निंग मिळालं. पण त्यांना असं स्वतःला वाटतं की ह्या अगोदर ह्या गोष्टी मला का नाही सुचल्या किंवा मी का नाही केलं. तर प्रत्येक वेळेस आहे ना, आपल्यालाच ह्या गोष्टी सगळ्यांना सुचायला हव्यात किंवा आपल्यालाच माहिती असायला हव्यात अशी काही गरज नाही. बऱ्याच वेळा थर्ड पार्टी किंवा तिसरा माणूस आपल्या सिच्युएशनकडे कशा प्रकारे बघतो ते खूप महत्त्वाचं आहे आणि इथेच मेंटॉरची भूमिका असते. आता ही मेंटॉर फक्त बिझनेसमध्ये असतो का, तर नाही, तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा असतो, तुमच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा असतो. म्हणजे कोच असतोच ना. प्रत्येक खेळाडू हा लहानपणापासून खेळत आलेला आहे, तरीसुद्धा त्याला मोठा झाल्यानंतर किंवा अगदी रोहित शर्मा किंवा विराट कोहलीला सुद्धा कोचची गरज असते. का? कारण की त्यांना तिसरा माणूस कशा प्रकारे आपण खेळतोय हे पाहतो आणि त्याच्यामधल्या काही टेक्निक्स, बारीकावे हे त्यांना सांगत असतो आणि त्याच्यातूनच माणूस सक्सेस होतो. तर मी त्यांना म्हणालं की तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करतायत, आता तुम्ही ही इन्व्हेस्टमेंटसुद्धा स्वतःची स्वतः करा ना. तर त्यांचं असं म्हणणं होतं की सर, आम्ही बिझनेसमध्ये बघितलं की जोपर्यंत तुम्हाला कोणीतरी गाईड करत नाही, जोपर्यंत तुम्हाला कोणी दिशा दाखवत नाही, तोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाहीत. तसंच आम्हाला आमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा पाहिजे की आम्हाला कोणीतरी गाईड पाहिजे की आमची इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे ग्रो होईल. कारण की आमच्याकडे तेवढा वेळ नाही ना की रोज दिवसभर उठून त्याच गोष्टी बघत करा किंवा त्याच्याशी रिलेटेड न्यूज ऐका किंवा त्याच्याशीच रिलेटेड बातम्या बघा आणि त्यानंतर विचार करून मग इन्व्हेस्टमेंट करा. कारण की आम्ही तेवढे कॅपेबल नाही आहोत. तर आम्हाला आमची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायची आहे. तर हा एक्सपिरियन्स जो त्यांनी मला सांगितला, तोच एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर केला की बऱ्याच लोकांना असं वाटतं की आमची इन्व्हेस्टमेंट आम्ही करू ना, काय गरज आहे आम्हाला तुमच्यासारख्या ॲडवायझरची. हे फंड आम्ही टॉप 10 फंड शोधू आणि त्याच्यामध्ये आमची इन्व्हेस्टमेंट करू. पण प्रत्येक वेळेस टॉप 10 फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करलं म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी झाली असं अजिबात नाही. कारण की बऱ्याच वेळा अशी पॅनिक सिच्युएशन येते की त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपली इन्व्हेस्टमेंट जी आहे ना ती काढून टाकावी. आणि कित्येक अशी लोकं आहेत ना
की जे डायरेक्ट फंड्समधनं इन्व्हेस्टमेंट करतात किंवा डायरेक्टली आपली इन्व्हेस्टमेंट करतात, ते सुद्धा मला पर्सनल मेसेजेस करतात की सर आम्ही आमची इन्व्हेस्टमेंट अशा प्रकारे केलेली आहे, तर ती बरोबर आहे की नाही ते तुम्ही सांगा. काय गरज आहे तुम्हाला असे मेसेजेस करण्याची? जर तुम्ही ठरवलंय ना की तुम्ही तुमच्या अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करणार, काहीतरी विचार करून तुम्ही प्लॅनिंग करून तो फंड किंवा त्या गोष्टी चूज केलेल्या असतील, तर दुसऱ्याकडनं रीचेक करण्याची गरजच काय? मग जर अशा प्रकारची जर इन्व्हेस्टमेंट तुम्ही करत असाल आणि दुसऱ्याकडनं रिचेक करत असाल, तर कुठे ना कुठे तुम्ही चुकताय आणि कुठे ना कुठे तुमच्या मनामध्ये भीती आहे की आपण आपली इन्व्हेस्टमेंट बरोबर केलेली आहे की नाही, हे दुसऱ्याकडनं व्हॅलिडेट करण्याची गरज तुमच्यावरती येते. म्हणजेच तुम्ही कुठे ना कुठे चुकताय असं तुम्हाला वाटतं आणि एका सिच्युएशनला की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटमधनं बाहेर पडाल, कारण की तुम्हाला सतत असं वाटत राहणार की आपण घेतलेली इन्व्हेस्टमेंट किंवा आपण घेतलेला डिसिजन जे आहे ना तो चुकीचा आहे. त्याचमुळे लाईफमध्ये मेंटॉरची गरज असते आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲडवायझरची गरज असते. जसं त्यांनी त्यांच्या बिझनेसमध्ये खूप महत्त्वाची वर्ष 2-4 वर्ष वाया घालवली, इन्व्हेस्टमेंट वाया घालवली, खर्च वाया घालवला, वेळ वाया घालवला. तसंच इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत सुद्धा होतं. लोक चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतात, 10-10 वर्ष 5-5 वर्ष तिथे वाया घालवतात आणि मग एका ठिकाणी येऊन थांबतात की नाही आता आम्हाला यांच्या थ्रू जायचं आहे किंवा अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायची आहे. पण ही 5 वर्ष तर वाया गेली ना. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटचा वेळ खूप महत्त्वाचा आहे. जेवढा वेळ तुम्ही इन्व्हेस्टेड राहणार ना, तेवढा लाँग टर्ममध्ये तुम्हाला त्याच्यामधनं गेन किंवा कॅपिटल ॲप्रिसिएशन किंवा वेल्थ क्रिएशन होतं. पण जर हा वेळच जर तुम्ही वाया घालवला ना, तर तुम्ही पुढे जाऊन वेल्थ क्रिएट करू शकणार नाही. कारण की इथे जर रिटर्न्स नाही बनत आहेत किंवा इथे इन्व्हेस्टमेंटमध्ये वाढ होत नाही आहे, तर इथून काढा, इथे टाका, इथून काढा, इथे टाका, हे काढघालच होणार आहे. यामधनं वेल्थ क्रिएशन अजिबात होणार नाही. तर मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की इन्व्हेस्टमेंट करत असताना प्रत्येक वेळेस प्रयत्न करा की एखाद्या ॲडवायझरच्या ॲडवाईसनेच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, तरच तुम्ही लाँग टर्ममध्ये एक चांगला वेल्थ क्रिएट करू शकाल. अदरवाईज सतत रीचेक करत राहाल आणि सतत त्या इन्व्हेस्टमेंटचाच विचार करत राहाल की आपण केलेली इन्व्हेस्टमेंट ही बरोबर आहे की नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. आजचा जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.